रात्री अंथरुणावर पडून नामस्मरण केल्याचे चमत्कारिक फायदे. मानवी जीवन म्हणजे एक गूढ आणि रहस्यमय प्रवास आहे, ज्यात सुख दुःखाचे, आशा निराशाचे अनेक टप्पे येत असतात. दिवसभर आपण अनेक कामांमध्ये व्यस्त असतो, धावपळ करतो. आपल्या मनावर विचारांचा, भावनांचा आणि जबाबदाऱ्यांचा मोठा ताण असतो. ह्या सर्व जबाबदाऱ्यानंतर जेव्हा आपण रात्री अंथरुणावर शांतपणे विसावतो, तेव्हा तो एक एक क्षण आपल्या आत्म्याला परमेश्वराशी जोडतो. रात्री अंथरुणावर पडून केलेले नामस्मरण चित्ताला परम शांती देते. व्हिडिओत पुढे जाण्यापूर्वी नेहमीप्रमाणे मी या दत्त परिवाराच्या वतीने श्री गुरुदेव दत्ताच्या पावनचरणी अशी प्रार्थना करते की तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव गुरूंची कृपा राहो आणि तुमची इच्छा मनोरथ पूर्ण होऊन तुम्हाला निरोगी आरोग्य, सुख, शांती आणि समृद्धी, समाधान प्राप्त हो. नामस्मरणाचे आध्यात्मिक विज्ञान. नामस्मरण करणे म्हणजे केवळ देवाचे नाव उच्चारणे नव्हे, तर ते एक गहन आध्यात्मिक विज्ञान आहे. प्रत्येक नामामध्ये एक विशिष्ट कंपन असते आणि ऊर्जा असते. जेव्हा आपण शांतपणे एकाग्र चित्ताने नाम घेतो, तेव्हा त्या नामाची सकारात्मक ऊर्जा आपल्या शरीराच्या आणि मनाच्या प्रत्येक कणापर्यंत पोहोचते. दिवसभर साचलेली नकारात्मकता, तणाव आणि अनावश्यक विचार या नामाच्या पवित्र कंपनामुळे हळूहळू दूर होऊ लागते. रात्रीच्या वेळी जेव्हा बाहेरचे जग शांत होते आणि आपल्या मनाची चंचलता कमी होते, तेव्हा हे नाम अधिक प्रभावीपणे कार्य करते. अंथरुणावर पडून नामस्मरण केल्याने आपले शरीर हळूहळू शिथिल होऊन मन सहजपणे ध्यान अवस्थेकडे वळू लागते. शांत झोप आणि सकारात्मक स्वप्ने. अनेक लोकांना रात्री शांत झोप लागत नाही. विचारांचे काहूर, चिंता आणि भीती त्याच्या स्वस्थ झोपू देत नाही. अशा वेळी अंथरुणावर पडून केलेले नामस्मरण हे एका जादूच्या औषधाप्रमाणे काम करते. जेव्हा आपण डोळे मिटून देवाचे नाम घेऊ लागतो, तेव्हा आपले मन हळुवारपणे बाह्य जगातून आपल्या जगात प्रवेश करते. नामाच्या लयबद्ध उच्चारामुळे किंवा मनातल्या मनात केलेल्या नामजपामुळे मनाची भटकंती थांबते आणि स्थिरता येते. जसा एखादं लहान मूल आपल्या आईच्या कुशीत शांतपणे झोपी जाते, त्याचप्रमाणे आपले मन परमेश्वराच्या नामाच्या आश्रयाने शांतीचा अनुभव घेते आणि गाढ शांत झोप लागते. इतकेच नाही तर नामस्मरणाने आपल्या विचारांची दिशा बदलते. सकारात्मक नामजपामुळे रात्रीची स्वप्नेसुद्धा सकारात्मक आणि शांत असतात. काही वेळा तर नामस्मरणाच्या गाढ अवस्थेत असताना परमेश्वराच्या कृपेने आपल्या आध्यात्मिक संकेत किंवा मार्गदर्शन देखील मिळू शकते, जे आपल्या जीवनातील समस्यांवर उपाय दर्शवते. मन आणि बुद्धीची शुचिता. रात्री अंथरुणावर पडून केलेले नामस्मरण हे आपल्या अंतरात्म्याची शुद्धी करते असते. दिवसा आपण अनेक गोष्टी पाहतो, ऐकतो आणि बोलतो, ज्यामुळे आपले मन दूषित होते. रात्री ही शुद्धीकरणाची वेळ असते. नामस्मरण केल्याने आपल्या मनावर साचलेले नकारात्मक विचार, राग, द्वेष, मत्सर आणि चुकीच्या भावना हळूहळू दूर होतात. मन शुद्ध झाल्यावर बुद्धी स्थिर आणि तेजस्वी होते. आपल्या जीवनातील चांगल्या वाईट गोष्टींची जाणीव होते आणि आपण आत्मपरीक्षक करण्यास प्रवृत्त होतो. हे नामस्मरण आपल्या मी कोण आहे या मूलभूत प्रश्नाचा शोध घेण्यास मदत करतो. दिव्य संरक्षण कवच. आध्यात्मिकदृष्ट्या रात्री ही अशी वेळ आहे जेव्हा नकारात्मक शक्ती अधिक सक्रिय होण्याची शक्यता असते. भीती, चिंता किंवा कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा रात्रीच्या वेळी जास्त त्रास देऊ शकते. पण ज्या भक्ताने श्रद्धा आणि विश्वासाने परमेश्वराचे नामस्मरण सुरू केले आहे, त्याच्याभोवती एक दिव्य संरक्षणाचे कवच तयार होते. जणू परमेश्वरावर स्वतः आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी उभा राहतो. अंथरुणावर पडून नामस्मरण करणे हे परमेश्वराला पूर्ण शरण जाणे आहे. हे देवा, आता मी तुझ्या आश्रयाला आहे, असा भाव मनात निर्माण होतो आणि हाच भाव आपल्याला सर्व प्रकारच्या संकटापासून आणि नकारात्मक
वापासून वाचवतो. यामुळे भक्त निर्भय होतो आणि त्याला परमेश्वराच्या अस्तित्वाची आणि कृपेची गहन अनुभूती येते. अखंड नामस्मरणाचा पाया. नामस्मरणाचे अंतिम ध्येय हे आहे की ते अखंड व्हावे, म्हणजेच ते श्वासागणित चालत राहावे. दिवसभर धावपळीमुळे हे शक्य होत नाही, पण रात्री अंथरुणावर पडून जेव्हा शरीर शांत होते तेव्हा आपले मन नामात अधिक सहजपणे रमून जाते. या शांत क्षणामध्ये केलेले नामस्मरण हे आपल्या अंतरात्म्यात खोलवर रुजते. परिणामी जेव्हा आपण झोपेत असतो तेव्हा सूक्ष्म स्वरात नामस्मरण सुरू राहते. उठल्यावर आपल्याला एक विलक्षण शांती आणि ऊर्जा जाणवते. याचे कारण हे रात्रीच्या वेळी झालेले अखंड नामस्मरण असते. यामुळे आपले नामस्मरण हे केवळ रात्रीपुरते मर्यादित न राहता ते दिवसभर आपल्या नकळत सुरू राहते. श्रद्धा आणि विश्वासाची महती. हे सर्व चमत्कारिक फायदे केवळ श्रद्धा आणि विश्वासावर आधारित आहेत. कोणत्याही कर्मकांडापेक्षा देवावरती अढळ विश्वास महत्त्वाचा आहे. जर नामस्मरण करताना मनात शंका असेल तर त्याचे फळ पूर्णपणे मिळत नाही. पण जर एखाद्या व्यक्तीने पूर्ण समर्पण भावाने आणि प्रेमाने देवाचे नाव घेतले तर परमेश्वराला त्याला निश्चितपणे अनुभव देतो. अंथरुणावर पडून नामस्मरण करताना आपले चित्त प्रेम आणि कृतज्ञते भरलेले असावे. दिवसभर परमेश्वराने आपल्यावर केलेल्या कृपेबद्दल त्याचे आभार मानावे. यामुळे आपले मन लगेच सकारात्मक होते. हा केवळ एक धार्मिक विधी नाही, तर आपल्या आत्म्याला मिळणारी सर्वात मोठा आधार आहे. तर तुम्हाला नामस्मरणाची माहिती कशी वाटली? जप केल्याने काय होते? नामस्मरण केल्याने आपल्याला काय फायदा होतो? ही माहिती तुम्हाला कशी वाटली? कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.